इसे लावा ना जरा. लास्ट लेक्चरला काय केलं आपण? हां माहिती आहे अपलोड नाही केलं आहे बट केलं काय? functions. मी काय चार्जर आणलेलं नाही. हां काय? अरे काय मला पण सांग काय म्हणलं. असो. फंक्शन्समध्ये काय केलं? अरे फंक्शन्समध्ये काही ना काही ते केलं असेल तर मग काय केलं? Return update. डिक्शनरीचे बघितलं मी. आपण युजर डिफाईन्ड फंक्शन्सबद्दल बोलतोय. फंक्शन्स आर ऑफ टू टाइप्स. वन इज इनबिल्ट फंक्शन अँड सेकंड इज युजर डिफाईन्ड फंक्शन्स. सो व्हॉट आर युजर डिफाईन्ड फंक्शन्स? पहिले ते इनबिल्ट काय ते तर सांगा. गायत्री मॅडम, व्हॉट आर इनबिल्ट फंक्शन? बोलू दीदी, व्हॉट आर इनबिल्ट फंक्शन म्हणजे काय? एक्सप्लेन करा. असं नाही ना इंटरव्ह्यूमध्ये असं थोडे आन्सर करणार. इनबिल्ट फंक्शन्स किती वापरलेत आपण? देन व्हॉट आर युजर डिफाईन्ड फंक्शन्स? What are user defined functions? याच्यात गेलं काही प्रॉब्लेम नाही. शिकवलं ना रे मी युजर डिफाईन्ड फंक्शन. आज तर हायर ऑर्डर फंक्शन्स बघायचे. आजचं जे ना ते तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू ठीक आहे त्याच्यावर तुम्ही इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहे आजचं लेक्चर. बरेच क्वेश्चन्स विचारतात. बरेच क्वेश्चन्स याच्यावरती.
व्हॉट इज लॅम्बडा फंक्शन, अनोनिमस फंक्शन, सेमच आहे दोघं. व्हॉट आर हायर ऑर्डर फंक्शन्स, व्हॉट इज मॅप, फिल्टर, रिड्यूस. ठीक आहे, तुम्हाला आज कंप्लीट फाईल टाकतो. आज आपण फाईल हँडलिंग अँड हायर ऑर्डर फंक्शन्स. ठीक आहे, मग उद्यापासून ॲडव्हान्स पायथन. डेटा सायन्स से स्क्रीन दिसते का सर्वांना? याच्यापेक्षा झूम नाही होणार. आपण इनबिल्ट फंक्शन्स किती बघितले? इनपुट, अजून प्रिंट, आय डी, लेंथ, मॅक्स, मिन, बरेच बघितले. करेक्ट. हे ऑपरेटर्सचं तुम्हाला नंपायमध्ये समजेल. मी काल सांगितलं होतं तुमच्या बॅचला का मी. ठीक आहे, इनबिल्ट फंक्शन. आता प्रिंट, इवन प्रिंट इज अ फंक्शन. फंक्शनच आहे ना. इट इज परफॉर्मिंग सम स्पेसिफिक टास्क. ठीक आहे, फंक्शन्स अशा काही गोष्टी असतात जे काही टास्क परफॉर्म करतात. जसं प्रिंटचं काम काय, आपल्याला एक आउटपुट आहे जे प्रिंट करून देणं. ठीक आहे, हा जो फंक्शन आहे त्याला काही आपण मध्ये पॅरामीटर्स नाही दिले तरी तो एक्झिक्यूट होईल. जसं फॉर एक्झाम्पल हे बघा. ठीक आहे, त्याला एक तरी हा एरर देईल की इट नीड्स 1 आर्ग्युमेंट 0 गिवन. म्हणजे काय, एक काही ना काही मध्ये पाहिजे. तसंच आता आपल्याला फंक्शनसाठी करायचं आहे. ठीक आहे, हे ORD CHR. हे बघा, मीन फंक्शन काय देतो? मिनिमम. ठीक आहे, काल आपण हा फंक्शन बनवला होता ना? अरे हो, हाय बोला. ठीक आहे, म्हणजे आपण नंतर याला फंक्शन कॉलिंग म्हणतात. जर आपण परत एकदा तर आपण फंक्शन असेच कॉल करतो ना. प्रिंटला कसं कॉल करतो आपण? हां, प्रिंटला कसं कॉल करतो? प्रिंट ओपन अँड क्लोज ब्रॅकेट. फंक्शन तसेच कॉल करतो. इनपुट फंक्शनला काही मध्ये आर्ग्युमेंट्स लागतात का? काहीच नाही मध्ये आर्ग्युमेंटमध्ये याच्यामध्ये. ठीक आहे, इथे आपण टाकलं का काही? नाही. आपण काय केलं, सिम्पली डेफ हा रिझर्व्हवर वापरला. काही फंक्शन नेम दिलं. फंक्शन नेम देऊ आपण वेदांत. ठीक आहे, सेमीकोलन, प्रिंट. ठीक आहे, आणि जर आता मी समजलं का, असेच तर कॉल करायचो. ठीक आहे, तसं दिस इज फंक्शन नेम और वी कॅन ऑल्सो से फंक्शन कॉलिंग, फंक्शन डिक्लेअरिंग. ठीक आहे, रोहित ऑनलाइन है. रोहित ओके फाइन. ठीक है, दिस इज द टास्क असाइन्ड
डू द फंक्शन. ठीक आहे. आणि याच्यामध्येच तुम्हाला काय ऑपरेशन्स करायचे ते सगळं तुम्ही यामध्ये करू शकता. ठीक आहे का. पुढे जसं वेदांत केला ओके तसं आपण सी दिस इज फंक्शन कॉलिंग लिहायची गरज नाही. ठीक आहे. आता पॅरामीटर्स अँड आर्ग्युमेंट्स. आता इथे बघा आपण एक डेफ घेतला. ठीक आहे. ॲड ए कॉमा बी बरोबर ना. एक मध्ये काय दिलं आपण एक पॅरामीटर्स दिले. ठीक आहे. आणि आता मी ॲडला हे जाऊ द्या पहिले त्याला एक्झिक्यूट करतो. ॲडला मी कॉल केलं काय आलं बरोबर आहे का. सेम आय डीला पण तोच एरर आलेला. ठीक आहे. आणि मग मी आता आर्ग्युमेंट्स देतो. कळतं का. आपण आपला एवढा कोड एवढा करून टाकतोय. आहे याच्यात क्वेश्चन्स आहेत पुढे चांगले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. नंतर हां आता इथे मला तुम्ही बनवून दाखवा. मला असा बनवायचा आहे की चलो डेफ एक काम करतो वेदांमध्येच करून बघू. चलो. आणि हा डिलीट कसा करता रे फंक्शन जर आपल्याला डिलीट करायचं आहे तर व्हॉट डू यू थिंक. ठीक आहे. मध्ये मी एक आर्ग्युमेंट पास केली. ठीक आहे. चेंज करतो नकोच कन्फ्युजन. काय केलं रे मी काय काहीतरी एक्झाम्पल द्या आलं मी. अरे काहीतरी तर द्या समजा. हां काय चुकलं. गुड. त्याला कॉल केला मी. हां आता मी टाकलं वेदांत फंक्शन आहे ना. हां डिलीट कसा करायचा रे डेल वापरून. NMD नाव द्या. हे काय तुमचं नाव काय चुकलं. समजे. ठीक आहे. हे तुम्हाला आहे ना प्रोजेक्ट्समध्ये एक नरेटिव्ह सेट करायला हेल्प करतं. ठीक आहे. तसं ते आहे एक्झाम्पल आहे पुढे डोंट वरी. ठीक. पोझिशनल आर्ग्युमेंट्स पण मी घेतलेले. येस हे होतं नेम एज. आता एफ स्ट्रिंग माहिती आहे तुम्हाला. हा काय टास्क करतोय रे. इथे तुम्ही मल्टिपल टास्क करू शकता. तुम्ही जो कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम बनवलेला तोच तुम्ही हा फंक्शन वापरून इझिली करू शकता. फक्त फंक्शन नेम. ठीक आहे. तुम्हाला आर्ग्युमेंट्स द्यायचे नाही द्यायचे खालती मग तुम्हाला इफ स्टेटमेंट वापरावं लागतील. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. ग्रीट मी एक याला पोझिशन आर्ग्युमेंट्स म्हणतात. ठीक आहे. पहिले तर मी काय केलं इकडे 23 टाकलं किंवा हॅलो चुकलं. त्याचं काय म्हणणं आहे पहिले नेम हवं नंतर एज हवं. बट नाही मला पहिले एजच लिहायचं आहे तर त्याला असं करतात. स्पेसिफिक सांगून द्यायचं एज तू एवढा आहेस म्हणजे याला प्रिंट होताना तो बघा चला प्रिंट होईल. समजलं का. ठीक आहे. म्हणजे हा आहे सिम्पल आहे. ठीक आहे. रिटर्न ऑप्शनल होतं इकडे. ठीक आहे. तुम्हाला जर रिटर्न करायचं आहे काही ठीक आहे काही नाही पॅरामीटर्स यू कॅन यूज नॉट अ बिग डील. हां आता इथे मला एक गोष्ट सांगा. इथे आपल्या किती होतात रे आर्ग्युमेंट्स 3.
इथे मी फंक्शन कॉल करताना 2 दिले, चालेल का? नाही, किती द्यावं लागते? ठीक आहे, हे वाचून घ्या इंडेंटेशन. मला आज ही फाईल सेव्ह करेल. हां, नाव देर इज समथिंग कॉल्ड डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. हे पण गेलो होतं आपण त्यात. काय असतं डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स? आता इथे एकच आर्ग्युमेंट दिले, 2 आहेत, बट मी 1 दिलाय. होईल का प्रिंट? अंशिता, नाही होणार. कोणाला वाटतं प्रिंट नाही होणार? नाही, किती वाटतं लोकांना वाटतं हे प्रिंट होईल? किती लोकांना? 1. श्रेया, रवी, काय वाटतं प्रिंट होईल की नाही? होईल. पण मग इथे ते एकच आर्ग्युमेंट दिली आपण. काय केली? डिफॉल्ट एक आहे. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे, एक सेकंड, म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे की हा ॲड जो फंक्शन आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय आर्ग्युमेंट दिली तो नोट देणार. हां, जर आपण आर्ग्युमेंट दिली तर आता मला सांगा 44 आणि 55 दिलं तर 102 देईल की 100 देईल? 100. कॉन्सेप्ट नीट समजाय. 102 देईल की 100 देईल? किती 100च येतं ना हे. काय देईल? 102. 100 का? ठीक आहे, बट इथे तर 1 दिलाय त्यांनी ऑलरेडी. तो कधी जर कुठले आर्ग्युमेंट्स आपण मध्ये दिले नाही त्या पोझिशनलला, पोझिशन ठीक आहे, पोझिशन डझंट केअर, ठीक आहे. आता तुम्हाला पोझिशनल आर्ग्युमेंट पण कळाले कधी चेंज कसं करतात, ठीक आहे. जर आपण काही दिले नाही तर तो 2 घेईल. जर आपण काही दिले तर इट विल परफॉर्म इट्स पर्टिक्युलर टास्क. ओके. आहे का मॅथचं? एवढं कॉन्फिडन्स होतं. आय थॉट आहे. ओके फाईन. आर्ज आणि कॉस्ट पुढे बघू आपण. हे आता हायर ऑर्डर फंक्शन्समध्ये आले. परत याच्यावरती काही क्वेश्चन्स बघून घ्या. हे बघा, राईट अ पायथन फंक्शन टू कॅल्क्युलेट EMI ओव्हर अ लोन. इथे कुठलं आहे रे? कुठलं आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स केलं तिथे? इथे बघा ना, डिफॉल्ट एक घेतलेला आहे. अमाऊंट 12. EMI कसं कॅल्क्युलेट करता? हप्ता कसा करता? ते इंटरेस्ट वगैरे सोडा, डिवाइड बाय 12 करतो ना आपण. ठीक आहे, चला हे पण लाईन सोडा. ठीक आहे, फंक्शन चेनिंग शिकायचं आपल्याला. ठीक आहे, मग आता जर मी लोनला कॉल केलं, 1000 आला ना, 12,000, 12 महिन्याचा 1000 आला. आता मला काय करायचं आहे रे की आय वॉन्ट इनपुट फ्रॉम द युजर. इथे पण करू शकतो आपण, बट आता दुसरं एक फंक्शन चेनिंग म्हणून एक गोष्ट आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करू शकतो, कॅल अंडरस्कोर लोन. ठीक आहे, इनपुट एंटर लोन. प्रिंट काय आहे फंक्शन आपलं? लोन आहे ना, लोन ऑफ काय केलं मी? कोण सांगेल? पटकन माझी बॅटरी संपायला आली.
ह्याला फंक्शन चेनिंग म्हणतात. अरे हीच सेम गोष्ट आपण केली ना, नाही केली का? एक सेकंड, चलो प्रिंट पण काढून टाकतो. 40,000. अरे हे आपण असं करायचो, एक लक्षात आहे, ए इक्वल्स टू आपण दिलं, हा इनपुट वापरलं काही इनपुट, ठीक आहे, जे पण असेल. हां, नंतर मग आपण काय करायचो, प्रिंट ए. असंच केलं इथे पण, तर असंच केलं. लोन पण ते एक फंक्शन आहे जो आपण बनवला वरती. अरे हेच तर कॉपी केलंय खाली, फक्त प्रिंटच्या ऐवजी लोन वापरलंय. का बरं? लोनचं काम काय रे मग आता? EMI कॅल्क्युलेट करणं. कसला कॅल्क्युलेट करायचा? तर ह्या कॅल लोनचा याचा करायचा. समजलं? सो दिस इज कॉल्ड फंक्शन चेनिंग. समजलं? असो, पुढे राईट अ पायथन फंक्शन टू डिस्प्ले डिटेल्स ऑफ स्कूल, नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, ईमेल. ठीक आहे, हे डिस्प्ले करायचं होतं. काय केलं मग, एक स्कूल नावाचं एक फंक्शन बनवलं, त्याच्यामध्ये सगळं टाकलं. नंतर त्याला काय करू आपण, कॉल करू. जेव्हा तुम्ही पायथनमध्ये प्रोजेक्ट्स बनवता, तर तुम्हाला बरेचसे नरेटिव्स असे परत 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 लिहावं लागतात. ठीक आहे, त्याची माहिती म्हणा किंवा काही स्पेसिफिक गोष्टी असतात ना परत. त्यापेक्षा काय करा, सिम्पल एक पहिलेच फंक्शन बनवून ठेवा. पुढे ते एवढं लिहिण्यापेक्षा जस्ट कॉल दॅट फंक्शन. ठीक आहे, एक होमवर्क करा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन उप्स अँड फंक्शन्स? मुझे बताओ. अरे लक्षात ठेवा ना, लगेच लिहा. जे लिहायचं ते नाही लिहत, हे लिहित आहे. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. आता हे नरेटिव्स कसे आपण शेअर करू शकतो बघा इकडे. क्रिएट अ पायथन फंक्शन दॅट कलेक्ट स्टुडंट्स नेम अँड देअर मार्क्स इन 3 सब्जेक्ट्स, मॅथ्स, सायन्स, इंग्लिश. डिस्प्ले द स्टुडंट्स नेम अलॉंग विथ द स्कोर्स ॲज वेल इन अ फॉर्मॅटेड सेंटेन्स. एफ स्ट्रिंग वापरावं लागेल इकडे. ठीक आहे, कसं आता काय केलं आपण, डेफ स्टुडंट डिटेल्स ए इंटू एंटर द स्टुडंट नेम, मार्क्स, सायन्स. ठीक आहे, याला प्रिंट केलं आणि नंतर याला कॉल केलं. सी एंटर द नेम ऑफ द स्टुडंट. बघितलं? समजलं का? बघा आपण जेवढं पण पुढे पायथन शिकणार ना, आता मोठे मोठे लाईन्स नाही आहेत. एक 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 2-2 लाईनमध्ये कोडून. आता हे फक्त आता तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे होतं, त्यासाठी हे एवढं का लिहिलंय. आता आपल्या लाईन ऑफ कोड्स कमी करायचे हळूहळू हळूहळू. कुठलं? हां हां, नाही ना मॅडम, मध्ये फ्लोटमध्ये घ्यावं लागेल. मग इथे 80.5 आलं नाही. जर आपण फ्लोट घेतलं असतं तर 80.0 आलं असतं. 80.5. हां, पण त्यासाठी तेवढं फ्लोट चेंज करावं लागेल ना. कास्टिंग असा हार्ट अटॅक नका देऊ मला. इथे तुम्ही विसरलात हे. खूप वेळ, सगळ्यात जास्त वेळ मीच बेसिक्सवर घालतो, जेणेकरून मग तुम्हाला जे कॉम्प्लेक्स पाहिजे ते खूप इझी वाटतं. खूपच इझी वाटतं, काहीच वाटत नाही. जर तुम्हाला एकदा सिंटॅक्स कळाला सगळं, आता फक्त सिंटॅक्स लक्षात ठेवायचे. पांडाजमध्ये सिंटॅक्स. व्हिज्युअलायझेशन तर खूप इझी आहे. एक्स टिक, वाय टिक, टायटल, शो, या 4 गोष्टी तर कॉमन आहे सगळ्यामध्ये. फक्त एक लाईन चेंज होती. जो तुम्हाला ग्राफ काढायचा आहे ना, आणि कुठल्या पद्धतीने कुठल्या कॉलम घेऊन काढायचा आहे तो ग्राफ, बस एकच लाईन चेंज. बाकी 4-5 गोष्टी तशाच, फक्त तुम्हाला टायटल वगैरे चेंज करायचं. कंपनीजमध्ये पण असं असतं, स्क्रिप्ट रेडी असते, तुम्हाला फक्त columns you have to do those transformations if you are working into Python for data analytics. तर पुढे आर्स अँड कॉर्स. बट आता अनफॉर्च्युनेटली हे झालंय, तुम्हाला हायर ऑर्डर काहीच समजणार नाही. असं आहे लॅम्बडा फंक्शन.
हायर ऑर्डर फंक्शन समजेल का? एफ ऑफ एक्स कसं सॉल्व करता? हां पहिले एफ ऑफ एक्सला करणार, मग तो एक्स कन्सिडर होणार, मग परत एफ ऑफ एक्सला करणार. हायर ऑर्डर फंक्शन्स म्हटलं त्याला. तर लॅम्बडा फंक्शन विच हॅज ओनली वन एक्सप्रेशन. ठीक आहे. आई एम सेंडिंग यू दिस फाइल टुडे, कंप्लीट पायथन. देख लो, कर लो. ठीक आहे. उद्या तुम्हाला आर स्क्वार्स हायर ऑर्डर एक्सप्लेन, फाईल हँडलिंग अँड विल स्टार्ट विथ नमपाय. इन्स्टॉलेशन तर करून घेऊ. ज्यांना पण लॅपटॉप्स आणायचे आता ते आणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट लेक्चरपासून करू शकता तुम्ही. ठीक आहे. येस आता बॅटरी तर गेली आहे, डेड आहे, डेड होऊन जाईल. ठीक आहे. फाईल तर देतो, तुम्ही वाचून तर फाईलमध्ये खाली फाईल हँडलिंग पण आहे. ठीक आहे. आता पूर्णच फाईल, जसं आता हां एक बुक दिली होती का तुम्हाला? ठीक आहे. त्या बुकमध्ये खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वेश्चन्स आहे पायथनचे. आय मीन शिकवलं चांगलं आहे त्याच्यामध्ये. इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करायला ती बुक खूप भारी, ज्याला बेसिक्स करायचे असतील. कॉलेजची होती ती एका दिल्लीचा, आवडली मला. दिल्ली का हरियाणा, तुम्हाला पाठवली आहे ना, बघितली का? खूप डिटेलमध्ये, खूप टेक्निकल टर्म्स आहे त्याच्यात. ते मी पण त्यातनंच केलेला अभ्यास. बेसिक्स खूप क्लिअर होतं त्याच्यामध्ये, आणि खूपच ॲडव्हान्स आहे ती. बेसिकमध्ये जेवढं अजून बेसिक्सच्या ॲडव्हान्स कन्सेप्ट तसं आहे. ठीक आहे. एक काम करा आता, क्वेश्चन देतो तुम्हाला. राईट अ फंक्शन, तो जो कॅल्क्युलेटरचा होता ना, तो करून बघा. करू हां लॅपटॉपमध्ये करा, कसं ते करा. म्हणजे काय, कॅल्क्युलेटर फंक्शन कॉल केल्यावर काय कॅल्क्युलेटर झालं पाहिजे. एंटर द नंबर, एंटर द सेकंड नंबर, एंटर द ऑपरेटर. मोठं होईल खूप. करून तर बघा. लॅपटॉप्स नाही का? उद्या बसणार ना? उद्या नाही, मंडे बसणार आहे लॅपटॉप्स. मंडेला आपण प्रोजेक्ट घेऊ. आणि सर्वांनी जे आहे नंपायचं जे आपण प्रोजेक्ट करू ना, तो अपलोड करायचा बरं का लिंक्डइनवरती. डाउनलोड करायची ती फाईल, PDF मध्ये कन्वर्ट करायची आणि अपलोड करायची लिंक्डइनवर. कनेक्शन्सला समजतं जरा. तुम्ही केलं का श्रेया मॅडम? लिंक्डइनला आपलं नाही, तुमचा प्रोजेक्टच झाला नाही. आज होईल का? आज कसा होईल? करा ना. हां काय करताय तिकडे? करताय का? हां मग सॅलरी पण वाटून घ्या. काय डेफ फंक्शन नेम, गरज पण नाही काही आर्ग्युमेंटची. खालीच टास्कमध्ये तुम्हाला आत्ता तो गेलेला स्कूलचा, आपण तसंच तर करायचं आहे. चला आर्ग्युमेंट्स पण द्या, ABC. A equals to enter the first number, B equals to enter the second number. करून बघा, चुकू द्या जरा.